किम्स हॉस्पिटल ठाणे येथे इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोएंटरेसियन सर्जरियन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ALS रोबोटिक 2026 फेलोशिप ऑफ ॲडव्हान्स लिप्रोस्कोपिक सर्जरी अँड रोबोटिक या प्रतिष्ठित शैक्षणिक कार्यशाळेला देशभरातील शल्यविशारद आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मिनिमली इन्व्हेन्सिव्ह आणि रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि ज्ञान विनिमय यावर आधारित या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परस्पर संवादी चर्चा तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रियांची थेट प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. देशातील विविध शहरांमधील नामांकित शल्य विशारदांकडून करण्यात येणाऱ्या प्रगत लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियांचं थेट प्रक्षेपण किम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे सहभागी डॉक्टरांना आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळत आहे. या कार्यशाळेतून 80हून अधिक शल्यविशारद, वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले आहेत. लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील नव्या घडामोडी, संशोधन आणि उपचार पद्धती याबाबत देखील सखोल माहिती देणारे हे व्यासपीठ ठरत आहे. कार्यशाळेचे नेतृत्व डॉक्टर अनिल हिरूर, संचालक ऑन्कोलॉजिकल सायन्सेस, किम्स हॉस्पिटल ठाणे करत असून त्यांच्या समवेत देशभरातील विविध नामांकित शल्यविशारद आणि तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमांमुळे रोबोटिक आणि मिनिमली इन्व्हेन्सिव्ह शस्त्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य वृद्धींना चालना मिळणार असून आधुनिक आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे. एक महत्त्वाचा पडाव आहे किम्स हॉस्पिटलसाठी की IAGS म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जन्स ही जी एक ऑर्गनायझेशन आहे ती भारतभर आहे. जवळजवळ 13,000 सर्जन्स ह्याचे मेंबर आहेत आणि 1997 सालापासून ही काम करत आहे भारतामध्ये. प्रत्येक वेळेला आपल्याला एखादी नवीन उपलब्धी जेव्हा केव्हा होते, तुम्हाला माहिती आहे की आज मेडिकल सायन्स ॲडव्हान्स होत चाललेलं आहे, ते पुढे पाऊल टाकतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळे सर्जन्स जे आहोत त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला अपडेट करणं गरजेचं असतं. कारण ही उपलब्धी जी आहे ती समाजापर्यंत पोचवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणं आवश्यक असतं आणि ते महत्त्वाचं काम किम्स हॉस्पिटल आणि IAGS एकत्र येऊन आम्ही करत आहोत इकडे. ह्याच्यामध्ये आज 100हून अधिक सर्जन्स आलेले आहेत जे आपल्या सर्जिकल करिअरच्या वेगवेगळ्या स्थितीत आहेत. काही सिनियर आहेत, ज्युनियर आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत, प्रायव्हेटमधले आहेत आणि हे सगळेजण येऊन इथे शिकता आहेत की रोबोटिक सर्जरी कशी करू आपण आणि आपल्याकडे आपल्या हॉस्पिटल्समध्ये ती कशी अप्लाय होईल. ह्याच्यामध्ये लोकांना बेनिफिट हा होणार आहे की जी आज दुर्बिणीद्वारा शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये लोक लवकर बरे होतात. त्यांना मोठ्याच्या मोठा आपल्याला जे कट करायला लागायचा तो कट आता हल्ली करावा लागत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांचा काम रोजगारमधनं त्यांना खूप वेळ त्यांना रजा घ्यायला लागत नाही. प्रश्न होता की एवढी टेक्नॉलॉजी येईल तर मग त्याची किंमत काय असेल, त्याचे कॉस्ट काय असतील, परंतु ही कॉस्ट कमीत कमी व्हावी म्हणून अनेक डोकी विचार करता आहेत आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा आता रोबोटिक प्लॅटफॉर्म्स तयार झालेले आहेत. तुम्ही जर खाली बघाल तर 2 व्हॅन्स आहेत, त्या व्हॅनमध्ये ट्रेनिंग दिलं जातं आहे. त्याच्यापैकी एक जी आहे ती भारतातलीच कंपनी आहे आणि असं करून आपण त्याचा कॉस्ट कमी करायचा प्रयत्न करतो आहे. इन्शुरन्स आणि आयुष्मान ह्याच्यामध्ये सुद्धा काही रोबोटिक पॅकेजेस आता ॲग्री झालेले आहेत आणि अधिक व्हावेत अशी आम्ही सरकार दरबारी आम्ही विनंती करतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण पब्लिकपर्यंत पोचवू शकू. Good morning everyone. I am Dr. Govindraj, the President of Indian Association of Gastrointestinal Endosurgeons, IAGS. To my right is Dr. Sarfraz Ali Beg, who is the Treasurer of IAGS. To my left is Dr. Anil Arur, who is the Director of Oncosciences at Kims Hospital Thane, and he is the one who is conducting the False Robotic in Mumbai today, which is an exclusive program which trains the top-notch surgeons of India in robotic course. And we have got Dr. Sanya, who is also helping Dr. Anil from Kims here. And this is a unique program of IAGS which happens for 3 days in a year, and we have got such structured courses where we train the general surgeons and thoracic surgeons and the oncologists in robotic surgery. We have got platforms, almost 5 to 6 platforms are working today on this. We have got wonderful live demonstrations which is going to happen today. Over to Anil. जैसा हमारे प्रेसिडेंट डॉक्टर गोविंदराज ने बताया, हम लोग इंडियन एसोसिएशन गैस्ट्रोइंटेस्टिनल एंडोसर्जन से हैं और रोबोटिक ट्रेनिंग यहाँ हो रही है. अब तक जब ओपन सर्जरी होती थी तो इसमें दर्द, हर्निया की शिकायत और रिकवरी करने में समय लगता था, तो इससे लैप्रोस्कोपिक सर्जरी ईजाद हुई.
लैप्रोस्कोपिक सर्जरी से दर्द कम हुआ, हर्निया इन्फेक्शन कम हुआ, जल्दी लोग स्वस्थ होने लगे। अब हम लोग एक और पड़ाव पार कर रहे हैं, एक और कदम आगे बढ़ा रहे हैं उन्नति की तरफ, और वो है रोबोटिक सर्जरी, जहाँ पे दर्द का एहसास और कम हो सकता है। और मोर इम्पॉर्टेंटली सबसे ज़रूरी बात यह है कि जो डिफ़िकल्ट सर्जरीज़ होती हैं, कॉम्प्लेक्स सर्जरीज़ होती हैं, उनमें जब आपको लेप्रोस्कोपी करना पड़ता है तो कम लोग हैं जो उतनी एफिशिएंसी से कर सकते हैं, उतनी सेफ्टी से कर सकते हैं। पर रोबोट के द्वारा ज़्यादातर सर्जन्स इसको अच्छे तरह से कर सकते हैं, सेफली कर सकते हैं, ज़्यादा एफिशिएंसी से कर सकते हैं। कैंसर सर्जरी हो, हर्निया सर्जरी हो, बेरियाट्रिक सर्जरी हो, कोलोरेक्टल सर्जरी हो, थोरैसिक सर्जरी हो, गायनोकोलॉजिकल सर्जरी हो, यूरोलॉजिक सर्जरी हो, हर क्षेत्र में दिख रहा है कि रोबोट के द्वारा हम लोगों को फ़ायदा पहुंचा रहे हैं। इससे आम इंसान को फ़ायदा पहुंच रहा है और सोसाइटी को इन जनरल फ़ायदा पहुंचेगा। तो ये एक बड़ी उन्नति है। इसके सबसे बड़ी चैलेंज होगी कि इसकी कॉस्ट कैसे कम की जाए। आहिस्ता आहिस्ता गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसे पैकेजेस में भी ले आए हैं, और हाल फिलहाल महीने भर पहले भी इसकी अनाउंसमेंट हुई कि अब से रोबोटिक सर्जरी भी इंश्योरेंस द्वारा, गवर्नमेंट इंश्योरेंस द्वारा दिया जाएगा। और हमें देखना है आगे चल करके कि हम लोग और कैसे लोगों को और सोसाइटी को लाभ दे सकते हैं। सो आई थिंक हम लोग यहाँ पे आज जो कर रहे हैं ये बहुत इम्पॉर्टेंट काम था, और डॉक्टर अनिल हरूर ने इसको यहाँ पे मुंबई में ला करके बहुत बड़ा काम किया है। जितने सर्जन अंदर बैठे हुए हैं ये ट्रेन हो रहे हैं, और ये ट्रेनिंग से हमारे पूरी समाज को बेनिफिट पहुँचेगा। 100 सर्जन आज ट्रेनिंग हो रहा है यहाँ पे, ऑल ओवर इंडिया से आए हैं और वो यहाँ पे ट्रेन हो रहे हैं। और इस ट्रेनिंग के द्वारा ये सर्जन्स अब रोबोटिक सर्जरी की तरफ आगे बढ़ेंगे और अपने अपने डिसिप्लिन में रोबोटिक के द्वारा समाज का फ़ायदा करेंगे।